फार येसु येसु गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद आहे जगाला तारणार मला आता मिळाला येसु हे जगाचा अशा आम्ही पती पत्नी कला क्षेत्रातून सिर्फ तेरे लिए आपण आज देवाच्या शब्दाकडे जाणार आहोत. लुक शुभ वर्तमान त्याचा दुसरा पुत्र जन्मला
मला माझा देव जन्मला इष्ट जन्मला माझा देव जन्मला इष्ट जन्मला माझा देव जन्मला फार येसु 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 नाम गोड फार येसु 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 नाम गोड फार येसु 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 नाम गोड फार हालेलुया
येशू येशू नाम गोड फार येशू 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 नाम गोड फार येशू 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 नाम गोड फार हृदयात सुरू झाले जीवनाचे झरा हृदयात सुरू झाले जीवनाचे झरा येशू येशू नाम गोड फार येशू येशू नाम गोड फार येशू 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 नाम गोड फार येशू 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 नाम गोड फार येशू येशू नाम गोड फार येशू 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 नाम गोड फार गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचून गाऊया हालेलुया 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 तुझे महान माझे पापा धरती केला बलिदान माझे पापा धरती केला बलिदान हालेलुया 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 तुझ्या राजकाचे महान बापाचे बदनातून सोडले का तुझ्या राजकाचे महान बापाचे बदनातून सोडले तो हालेलुया 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 सैतानच्या बंधनातून सोडवे तो येशूचे सामर्थ्याचे महान सैतानचे बंधनातून सोडवे तो हालेलुया 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 हालेलुया
जगाचा तारणाऱ्या मला आता मिळाला येशू हे जगाचा तारणाऱ्या मला आता मिळाला हालेलुया 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 मला आता मिळाला हालेलुया 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 मला आता मिळाला नमाज हालेलुया 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 मला आता मिळाला हालेलुया 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 मला आता मिळाला येशूकडे आलो मला संधी मिळाले
यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए। पवित्र आत्मा ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा पवित्र आत्मा हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा सिर्फ पवित्र आत्मा पवित्र आत्मा यीशु के चरणों में। पवित्र आत्मा सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए। मैं हाथ उठाता हूँ, घुटने घुटने टिका कर, सर झुका कर, हाथ उठाता हूँ तेरे लिए। घुटने टिका कर, सर झुका कर, हाथ उठाता हूँ तेरे लिए। सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, तेरे लिए, यीशु तेरे। मैं सिर झुकाता हूँ, यीशु ही मार्ग है, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु, यीशु सर्वजन का मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए। मैं हाथ उठाता हूँ, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, यस फादर,
पवित्र आत्मा हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा प्रार्थना होत नाही तुझ्या विना हे माझ्या प्रभू। आराधना येत नाही तुझ्या विना। पवित्र आत्मा प्रार्थना होत नाही तुझ्या विना हे माझ्या प्रभू। आराधना येत नाही। ये प्रभू तू ये माझ्या हृदये तू ये। करीतो तुला विनंती प्रभू। ये तू ये तुझी मला पवित्र आत्मा येशूकडे नेतो। तुझी मला पवित्र आत्मा येशूकडे नेतो। येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करीतो। येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करीतो। ये प्रभू तू ये माझ्या हृदये तू ये। करीतो तुला विनंती प्रभू। ये तू ये तुझ्याच साठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो। तुझ्याच साठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो। धीर धरूनी नम्र होऊनी वाट मी पाहतो। धीर धरूनी नम्र होऊनी वाट मी पाहतो। ये प्रभू तू ये माझ्या हृदये तू ये। करीतो तुला विनंती प्रभू। ये तू ये तू ये तू ये। येशू जन्मला आमच्या तारणासाठी। प्रत्येक आत्मा म्हणेल येशू जन्मला। म्हणा येशू जन्मला
येशू जन्मला, येशू जन्मला, माझे तारण करण्या, आमचे तारण करण्या, आमचे तारण करण्या. यस लॉर्ड. येशू जन्मला, येशू जन्मला, Yes, Father. येशू जन्मला, धन्यवाद येशू. Thank you, Father. माझे तारण करण्या, आमचे तारण करण्या. तारणारा Yes, Father. जगियाला, बोला तारणारा जगियाला, साऱ्या जगाचे तारण करण्या. Yes, Father. साऱ्या जगाचे तारण करण्या. पुत्र जन्मला, पुत्र जन्मला, येशू जन्मला, तारण करण्या, धन्यवाद. आमुचे तारण करण्या, धन्यवाद येशू. आमुचे तारण करण्या. स्वर्गीय देवा, तुझा स्वर्गीय शब्द तू आहे परमेश्वरा. तुझा आपण आज देवाच्या शब्दाकडे जाणार आहोत. लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 7वं वचन आज आपण बघणार आहोत. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी बायबल उघडा. माईक द्या कोणाकडे तरी वाचतील ते. बरेचसे सेवक मंडळी इथं बसलेले आहेत. लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 7व्या वचनाकडे आपण जाणार आहोत. थँक्यू फादर. ज्यांना बायबल उघडले त्यांनी वाचा. त्यांच्याकडे वचन आले त्यांनी वाचा. लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 7वं वचन. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळा तिने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतर शाळेत जागा नव्हती. बस. हालेलुया. परत एकदा मी देवाचं वचन वाचते, लक्ष द्या. लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 7वं वचन. आणि ती आपला पहिला मुलगा प्रसवली आणि तिने त्याला बाळंताने गुंडाळून गव्हाणीत निजवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. हालेलुया. प्रभूचा शब्द महान आहे. आता मरियम येशूची आई, तिला पवित्र आत्म्याद्वारे गर्भधारणा झाली. तुम्हाला सर्वांना माहित आहे. ती कुवारी होती. तिचं लग्न येशूपासोबत ठरलं होतं पण अजून झालेलं नव्हतं. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. प्रभूला धन्यवाद. बायबल सांगते त्या काळामध्ये नाव नोंदणी करण्याची प्रथा होती. जसं आपण आत्ताच्या काळामध्ये आपलं राशन कार्ड काढतोय, आधार कार्ड काढतोय, माहिती आहे ना सगळ्यांना. त्या काळामध्ये जेव्हा मरियमला पवित्र आत्म्याद्वारे गर्भधारणा झाली आणि ती योसेफाला घेऊन नाव नोंदणी करण्यासाठी बेथलहेमाला आली होती. हालेलुया. बेथलहेम हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जन्मस्थान आहे. ते कुठे आहे? इस्रायलमध्ये आहे. कुठे? येरुशलेममध्ये. येरुशलेममध्ये. हालेलुया. इथं बायबल आम्हाला सांगते योसेफ आपल्या पत्नीला घेऊन नाव नोंदणी करण्यासाठी बेथलहेमामध्ये आला होता. आणि आता मरियमचे दिवस भरलेले होते. दिवस भरले होते. साधारण स्त्रीला डिलिव्हरी व्हायला किती दिवस लागतात? 9 महिने 9 दिवस. प्रभूला धन्यवाद. मरियमचे दिवस भरले होते. आणि जेव्हा ती नाव नोंदणी करण्यासाठी पतीसोबत आली तेव्हा बायबल आम्हाला सांगतं की तिला प्रसूत वेदना चालू झाल्या. हालेलुया. त्यांच्यासोबत कोणी नाहीये, फक्त ते दोघेच आहेत, पती पत्नी. दोघेच पती पत्नी आहेत. नाव नोंदणी करायला आलेले आहेत बेथलेहेम मध्ये. आणि तिला काय झालंय? प्रसूत वेदना चालू झालेली आहेत. आता तिचा पती जो युसुफ आहे तो पत्नीला घेऊन चाललाय. तिची हालत तो बघतोय. विचार करा, एक चित्र रंगवा तुमच्या नजरेसमोर. एखाद्या स्त्रीला जर तिचे दिवस भरलेत आणि तिला प्रसूत वेदना, बाळंतिणीच्या वेदना चालू झालेल्या आहेत आणि ती पूर्णपणे तळमळतीये. आजूबाजूला कुठे जागा नाहीये. कारण नाव नोंदणी करायला एवढी गर्दी झाली होती बेथलेहेममध्ये. सगळे लॉज, सगळे हॉटेल्स, सगळे रूम्स, सगळे फुल होते, फुल. कुणीही त्यांना जागा द्यायला तयार नव्हतं. हालेलुया. आता खरं तर तो जिवंत देव
ज्या जागेमध्ये किंवा ज्या हॉटेलमध्ये जन्माला येणार होता त्या हॉटेलवाल्याचं भाग्य होतं. हालेलुया. त्या हॉटेलवाल्याचं काय होतं? भाग्य होतं. कारण तारणारा, सृष्टीचा निर्माण करता, विश्वाचा निर्माण करता, मनुष्याला स्वतःच्या प्रतिस्वरूपाचा बनवणारा, मनुष्याला स्त्री पुरुष करणारा, मनुष्याच्या शरीरामध्ये सगळे अवयव निर्माण करणारा, सृष्टीला झाडाझुडपानं, फुलानं, वेलानं पूर्णपणे भरून टाकणारा, महिम्यानं मुकुटमंडित करणारा जिवंत येशू ज्याच्या घरात जन्माला येईल त्याचं भाग्य किती मोठं असणार होतं. हालेलुया. पण जागा नव्हती. बायबल काय सांगते? जागा नव्हती. जागा नव्हती. योसेफ त्या पत्नीला घेऊन प्रत्येकाचं दार वाजवतोय, दार उघडा, कुणीतरी दार उघडा, कुणीतरी दार उघडा, कारण माझ्या पत्नीच्या पोटामध्ये कळा सुटले. हालेलुया. कळा सुटलेले आहेत. त्या काळामध्ये डॉक्टर्स नव्हते, फोन नव्हते, ॲम्ब्युलन्स नव्हती, मोठमोठे हॉस्पिटल्स नव्हते. न्यायची कुठं न्यायची पत्नीला? त्या काळामध्ये देवाचं एवढं सामर्थ्य त्या स्त्रियांमध्ये होतं की डिलिव्हरी होताना देवाच्याच योजनेनं त्या काळामध्ये डिलिव्हरी व्हायच्या. आता तरी सिझरचा जमाना आहे. आता काय, एखाद्या बाईचं बाळ पोट कापून काढतात. हालेलुया. विचार करा, तुम्ही एक चित्र रंगवा तुमच्या नजरेसमोर. त्या पती म्हणणाऱ्याची काय अवस्था असेल आपल्या पत्नीच्या वेदना बघून. तारणारा जन्माला येणार आहे. खूप दुःखद घटना आहे होई. कारण ज्या उतार शाळेकडे ते दोघे जण आले, ते दार वाजवत आहेत. सर, एक खोली आहे का हो तुमच्याकडे? छोटीशी तरी जागा आहे का? माझ्या पत्नीला वेदना सुटल्या. गॅलरी तरी आहे का हो तुमच्याकडे? एखादा रूम, छोटंसं किचन जरी असेल तर आम्हाला द्या हो. माझ्या पत्नीची अवस्था बघा. तो उतार शाळेचा मालक दार उघडलं, तो बघतोय, नाही हो, आमच्याकडे जागा नाहीये, आमच्याकडे जागा नाहीये, जागा फुल आहे. नाही सर, सर काहीतरी करा हो, प्लीज प्लीज सर, सर प्लीज. अहो माझ्या पत्नीची अवस्था बघा, माझी पत्नी बघा, तिला घाम आलाय, थरथरती ती प्रसूती होते, तिची अवस्था बघा, तिची अवस्था बघा, तिची अवस्था बघा. चित्र रंगवा बरं का तुम्ही, आपल्या डोळ्यात चित्र रंगवा, चित्र रंगवा. कारण देवाचा पुत्र जन्माला येणार आहे. नाताळ म्हणजे फक्त सजणं, नटणं, बिर्याणी करून खाणं, आनंद करणं, नाचणं हे नाहीये. नाताळ म्हणजे येशू ख्रिस्तासाठी हृदयाचं दार खोलणं आहे. आपल्या हृदयाची खोली, आपल्या हृदयाचं द्वार खोलणं आहे. प्रियानो, नाळ जोडले आहे. प्रभूला धन्यवाद देऊया आपण. उतार शाळेचा मालक आलाय, दार उघडले. योसेफ आधी विनवणी करतोय, सर प्लीज प्लीज सर, जागा द्या ना हो. अहो माझ्या पत्नीकडे बघा, इथं कुठंच काय नाहीये, सर तुम्ही द्या हो, असं नका करू, नका करू सर, प्लीज प्लीज प्लीज. ती बिचारा आपली पोट धरून रडत असेल. प्रसूतीच्या वेदना महाभयंकर असतात. कारण बायबलमध्ये स्पष्ट लिहिलंय, जेव्हा हवेला त्या दुष्टानं फसवलं, फळ खाण्यासाठी परावृत्त केलं, तेव्हा देवाने तिला तो आशीर्वाद दिला की तू वेदनेनं मुलं प्रसवशील, तरी तुझा ओढा पतीकडे राहील. हालेलुया. तुझा ओढा कोणाकडे राहील? पतीकडे राहील. तू बाळाला जन्म देशील, पण पहिलं विचारशील, माझ्या नवऱ्याला सांगितलं का हो मला मुलगा झालाय का मुलगी झाली? माझा नवरा खुश आहे का हो? हे बायबल मधलं वचन आहे. त्या स्त्रीचा ओढा पतीकडेच असेल. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं पती पत्नी दोन नाही तर एक आहे. हालेलुया. पती पत्नी दोन नाही तर एक आहे. हालेलुया. येशू पिनवणी करतोय, जागा नाहीये, जागा नाहीये. तो त्याच्या बिझनेस मध्ये व्यस्त आहे. ही खोली गेली एवढ्या पैशाला गेली, ही जागा एवढ्या पैशाला गेली, ती जागा एवढ्याला पैशाला गेली, ह्यांना कुठून जागा देऊ, ह्यांना कुठून जागा देऊ. त्या उतार शाळेच्या मालकाला एवढं पण माहित नाही की तारण माझ्याकडे चालून आले. तारण काय? माझ्याकडे चालून आले. येशू ख्रिस्त माझ्याकडे स्वतःहून आलाय. आज येशूचा जन्म त्याच्या उतार शाळेत होणं म्हणजे फार महान गोष्ट आहे प्रियानो. नाहीतर देवाची आधीच योजना होती, कुठं ना कुठं प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म होणारच होता. इसवी सन येशूच्या जन्मापासून चालू होणारच होतं. हालेलुया. पण एक तुम्ही कल्पना तयार करा. आज ही परिस्थिती तीच आहे माझ्या प्रियानो. लोक येशूला घेतात पण हृदयापासून घेत नाहीये. माझ्या प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्त
हा पूर्ण मानवजातीसाठी आलेला परमेश्वर आहे. तो धर्मांतर करायला आलेला नाहीये. तो जात धर्म बदलावयास नाही आलेला. तो कुणाचाही धर्म जात बदलायला आलेला नाहीये. तो जीवन बदलायला आलेला परमेश्वर आहे. तो जीवन बदलायला आलेला परमेश्वर आहे. वाईटातून चांगल्याकडे, रोगातून निरोगीपणाकडे, दरिद्रीतून धनवानपणाकडे, अज्ञानातून ज्ञानीपणाकडे. धर्मांतराचा विषय इथं येत नाही. बायबल एवढं मोठं बायबल तुम्हाला धर्मांतराबद्दल इथं कुठेच बोलत नाही. शास्त्रामध्ये कुठे जात धर्म. हालेलुया, 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 जोरात. येशूचा जन्म कुठं ना कुठं होणारच होता. मग तो गोट्यात हो ना एखाद्या राजमहालात हो, देवाने त्याची योजना अगोदरच करून ठेवली होती. पण तारण चालून आले ना उतारशाळेच्या मालकाकडे, तो हॉटेलच्या मालकाकडे तारण आले चालून. तारण चालून आले, त्यांनी मान नाही केला. तो बिझनेसमॅन, तो व्यावसायिक माणूस, तो हालेलुया, व्यावसायिक माणूस. तो त्यानं काय केलं? लक्ष नाही दिलं. तारणाकडे लक्ष नाही दिलं. त्यानं तारणाकडे लक्ष नाही दिलं. माझ्या प्रियानं, आजही लोक खऱ्या तारणाकडे लक्ष देऊन नाहीयेत. माझ्या प्रियानं, येशू ख्रिस्त तुझ्या जीवनाला बनवायला आला. तुझ्या जीवनासाठी फार मोठ्या योजना आहेत येशू ख्रिस्तांकडे. तो मरण पावला, जन्मला, तुमच्या माझ्यासाठी या पृथ्वी तलावर 33.5 वर्ष तो जगला. 3.5 वर्ष त्याने सेवा केली आणि तो मरण पावला. 3ऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो पित्याकडे गेला. का माहिती? तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा मिळावा. हालेलुया. तुम्हाला आणि मला काय मिळावा? पवित्र आत्मा मिळावा. पवित्र आत्मा कोण आहे? येशूचा बाप आहे. येशूचा बाप आहे ज्या पवित्र आत्म्याद्वारे मरियमला गर्भधारणा झाली. कुमारीच्या पोटी ती म्हटली, धन्य माझा गर्भ, धन्य मी स्त्री, की मानव जातीमध्ये स्त्रियांमध्ये मला धन्य मानलं जाईल. पण माझा गर्भ परमेश्वरानं निवडलेला आहे. आज तुम्ही धन्य लोक आहात की देवाचा शब्द तुम्ही ऐकायला बसलेले आहात. तुम्ही रिकाम्या हाताने जाणार नाही माझ्या प्रिया. तुम्ही रिकाम्या हाताने जाणार नाही. तुम्ही काहीतरी अद्भुत आज घेऊन जाणार आहात. तुम्ही अद्भुत काहीतरी महान आशीर्वाद घेऊन जाणार आहात. तुमची स्टोरी बदलणार आहे आज येशूच्या नावामध्ये. तुमची स्टोरी बदलणार आहे. जिवंत देव पवित्र आत्मा येशूच्या नावामध्ये तुमची स्टोरी बदलणार. त्यानं तोंड वळवलं. कुणी? उतारशाळेच्या मालकानं. कारण त्याच्या सिस्टीम मध्ये तोटा होणार होता ह्यांना जर जागा दिली तर. त्याच्या व्यवसायामध्ये तोटा होणार होता ह्यांना जर जागा दिली तर. विचार करा, लक्ष देऊन वचन ऐका. परमेश्वर फार मोठा तुम्हाला संदेश देत आहे वचनातून. आज आपल्याला आपल्या हृदयाचा दरवाजा उघडायचा आहे येशूसाठी. कोणासाठी? येशूसाठी. येशूसाठी म्हणा, येशूसाठी माझ्या हृदयाचा दरवाजा मी आज मनापासून उघडणार आहे. प्रभू येशू माझ्या हृदयात ये. माझं हृदय तुझ्यासाठी मी रिक्त करतो. आमेन. त्याच्या बिझनेस मध्ये तोटा होणार होता. तो कॅल्क्युलेशन करतोय, ह्या खोलीचं एवढं भाडं, त्या खोलीचं तेवढं भाडं, त्या खोलीचं तेवढं भाडं, एवढंच एवढं, तेवढ्याच तेवढं. तो त्याच्या व्यवसायामध्ये मग्न आहे. मग्न तो आजाण आहे की तारणारा आपल्या दारात उभा आहे. त्यानं मान नाही केला कोणाचा? जिवंत देवाचा. त्या पवित्र आत्मा पित्याच्या पुत्राचा येशू ख्रिस्ताचा त्याने काय नाही केला? मान नाही केला. माझ्या प्रियानो, मान नाही केला. तुम्हाला माहिती येशूचा मान कुणी केला? अलिशिबेने केला. हालेलुया. अलिशिबा जिच्या पोटामध्ये योहान होता. योहान संदेष्टा जन्माला येणार होता आणि तिला समजलं होतं पवित्र आत्म्याद्वारे योहान तिच्या पोटात जन्माला आलाय. तिकडे मरियम येशूची गर्भधारणा करू नये आणि इकडं अलिशिबा योहानाची गर्भधारणा करू नये. योहाना कोण होता? संदेष्टा होता. संदेष्टा होता. अरण्यात ओरडणारी वाणी. स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. तुमचं मन येशूकडे फिरवा. येशूकडे फिरवा, कारण तोच मार्ग, सत्य, जीवन आहे. माझ्या प्रियानो, उतारशाळेच्या मालकानं दार बंद केलं. हालेलुया. दार बंद केलं. खूप दुःखद घटना आहे त्या उतारशाळेच्या मालकासाठी, त्या बिझनेसमॅनसाठी, त्या व्यावसायिकासाठी, धनात माणसं तोलणाऱ्यासाठी दुःखद घटना आहे. कारण का? तारणारा त्यानं नाकारला. कोणाला नाकारला? येशूला नाकारला. येशूला नाकारला. येशूला नाकारला. आणि माझ्या प्रियानो, ते असह्य झाले. दोघे जण असह्य झाले. युसुफ आणि मरिया असह्य झाले. उतारशाळेत जागा नाही मिळाली.
कुठे जागा नाही मिळाली, कुठंच आडोसा नाही, कुठंच काय नाहीये. कशी ती स्त्री स्वतःच्या मुलाला प्रसवेल, कशी प्रसवेल? जागा नाहीये. पण प्रभूनं, पवित्र आत्मा पित्यानं त्याच्या एकुलत्या एका पुत्रासाठी, येशूसाठी जागा तयार केली होती. हालेलुया. जागा तयार केली होती, जागा तयार केली होती, योजना केली होती. हालेलुया. हालेलुया. देवाची योजना महान आहे माझ्या प्रियानं. प्रभूची योजना महान आहे. प्रभूच्या योजनेला आम्ही देहानं आणि व्यर्थ विचारानं नाही ग्रहण करू शकत. त्यासाठी आम्हाला प्रभूच्या पवित्र आत्म्याची गरज आहे, येशूच्या आत्म्याची गरज आहे. बायबल सांगतं ज्या आत्म्याने चालतील तेच परमेश्वराचे पुत्र आणि कन्या म्हटले जाते. हालेलुया. आत्म्यानं जिवंत देवाचं वचन ग्रहण करा, आत्म्यानं, पवित्र आत्म्यानं येशूला ग्रहण करा. कारण पवित्र आत्म्याशिवाय जीवन व्यर्थ आहे माझ्या प्रियानो. बायबल आम्हाला सांगतो उत्पत्तीमध्ये देवाचा आत्मा जलावर तळपत होता. हालेलुया. उत्पत्तीमध्ये काय सांगते देवाचं वचन आम्हाला? पहिल्याच अध्यायात देवाचा आत्मा जलावर तळपत होता. जल काय आहे? पाणी. पाणी काय आहे? पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. पण पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. हालेलुया. हालेलुया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. व्यक्ती, दिव्य व्यक्ती, अगम्य व्यक्ती, ज्याने तांबडा समुद्र दुभागला आणि इस्रायल लोकांना मिस्र देशातून तांबड्या समुद्रातून पार नेलं. Praise the Lord. समुद्र दुभागावणं जोक नाही माझ्या प्रिया, जोक नाही. पाण्याच्या भिंती तयार करणं जोक नाही. ते कुणी केलं? पवित्र आत्म्याने केलं. कोणाच्या नावात? येशूच्या नावात केलं. सगळं काही येशूच्या नावात घडलं. येशूशिवाय काहीच घडलेलं नाहीये. पवित्र आत्मा निर्मितीचा आत्मा, त्याच पवित्र आत्म्याद्वारे येशू ख्रिस्त जन्माला आलेले. हालेलुया. आणि त्याच येशू ख्रिस्ताला उतार शाळेत जागा नाहीये, जागा नाहीये, कुठे जागा नाहीये, कुठे जागा नाहीये. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे बेथलेहम मध्ये, जागा नाहीये. नाव नोंदणी करायला असंख्य लोक आलेले आहेत. सगळे हॉटेल्स बुक, सगळे आश्रम बुक. कुणी कुठे जागा देना, साधी गॅलरी देना, कुणी कुठला हॉल देना, कुठली जागा नाही, झाड नाही, झुडूप नाही, आडोसा नाही, पडदा नाही, काय नाही, काय नाही त्यांच्याकडे. फक्त ते दोघे आणि एक त्यांच्यासोबत काय आहे? गाढव आहे, गाढव. हालेलुया. देवानं सोय करून ठेवली होती माझ्या प्रिया. ते कशामध्ये? एका गव्हाणीमध्ये. गव्हाणी म्हणजे कळलं काय? गोठा. गोठा. आणि त्या काळातले गोठे कसे होते माहितीये? खडकामध्ये खोदलेली गुहा. त्या काळचे गोठे कसे होते? खडकामध्ये खोदलेली गुहा. आणि तिथं ते जनावरांना बांधण्याची सोय असायची. प्रभूने योजना करून ठेवली होती. स्वर्ग उघडलेला होता ऑलरेडी. स्वर्ग उघडला होता कारण जिवंत देवाचा जन्म होणार होता. स्वर्ग झुकला होता. हालेलुया. स्वर्ग झुकला होता. कोणावर? त्या जिवंत देवाच्या पवित्र आत्मा पित्याच्या पुत्रावर, येशू ख्रिस्तावर स्वर्ग झुकला होता माझ्या प्रियानं. कारण तो स्वर्गातून आलेला जिवंत देव आहे आणि त्याच्याशिवाय स्वर्ग सोडून कुणीही गेलेला नाहीये. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग रोहन करून स्वर्गात गेला, शिष्यांच्या समोर गेला. हालेलुया. देवाने जागा करून ठेवली होती. गोठा. गोठा एकच कापड आहे मरियमकडे. हालेलुया. एकच कापड आहे. तुम्हाला माहितीये, आपण जर एखाद्या बाईला डिलिव्हरीसाठी घेऊन गेलो, पहिले ते बोचकं असतं आपल्याकडे, माहितीये ना? कपड्याचं बोचकं असतं. पहिले घरातल्या काय चिंध्या चांद्या असतील त्या धुवून बायका मस्त स्वच्छ करून त्या ठेवतात, कारण ती घटका जवळ आलेली असते. हालेलुया. घटका जवळ आलेली असते. हे आल्यात नावं नोंदवायला. काय आलेत? नावं नोंदवायला. माहित नाहीये तिथं गेल्यानंतर काय होणार आहे. एकच कापड आहे त्यांच्याकडे. बायबल आम्हाला सांगतं बाळन त्यानं त्या बाळाला गुंडाळलं होतं आणि ते कुठे होतं? गव्हाणीमध्ये, गोठ्यामध्ये. गोठ्यामध्ये माझ्या प्रियानं. अरे ज्या माणसानं जिवंत देवाचा मान नाही केला, त्या जनावरांनी त्या देवाचा मान केला. कारण जनावर देवाच्या हाताची कृती आहे माझ्या प्रियानं. माहिती ना तुम्हाला? नोहाच्या नावेमध्ये किती जनावर गेली? नरमादी गेली की नाही? कुणी पाठवले? जिवंत देवानं पाठवले. नोहाच्या तारूमध्ये परमेश्वर काय म्हणला नोहाला? नरमादी, नरमादी. नोहा त्यांना शोधायला नाही गेला. प्रभू येशू ख्रिस्ताने ते नरमादी त्या नोहाच्या तारूमध्ये पाठवले माझ्या प्रियानं. ह्या वचनाशी जुळतं मिळतं हे वचन आहे. नोहा पण माणसांना ओरडायला गेला, ए चला रे जलप्रलय येणार आहे, चला त्या नावेमध्ये चला, नावेमध्ये चला, नावेमध्ये चला. लोक काय म्हटले माहिती नोहाला? हा वेडा झालाय. काय झालाय? वेडा झालाय.
हा सटकलाय, हा कामात गेला, हा डोक्यावर पडलाय, हा आम्हाला शहाणपण सांगतोय. माझ्या प्रियानं लक्ष द्या वचनाकडे. बायबल आम्हाला सांगतं नोहाला लोकांनी वेळ समजलं, मूर्ख समजलं, नालायक समजलं, आणि तो देवाच्या चरणी बसणारा, देवाची वाणी ऐकून तो नाव तयार करतोय. जलप्रलय येणार आहे आणि ते हसतात, हे कुठे रे जलप्रलय, कुठे रे पाऊस, कुठे रे ढगामध्ये, अजून कुठंच काय ढग दिसत नाहीये, आणि ते हसतायत नोहावर, हसतायत नोहावर. मग देव काय म्हटला नोहाला? नर मादी, प्रत्येक जनावरांमधली नर मादी मी तुझ्या तारोमध्ये पाठवतो. जसा नोहानं त्याच्या तारूमध्ये, तारू बनवलं कोणासाठी? माणसासाठी. कोणासाठी बनवलं? माणसासाठी. कोणासाठी? माणसासाठी. आणि देवानं कोणाला पाठवलं? जनावरांना पाठवलं. कारण माणसानं जिवंत देवाचा मानच नाही केला, मानच नाही केला जिवंत देवाचा. अरे येशू म्हणजे काय तुम्हाला साधारण वाटलं का? येशू हा जिवंत परमेश्वर आहे, आणि तो कुठं नाही, तुमच्या माझ्या हृदयात राहतो. तुमचं माझं शरीर त्याचं पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. तो म्हणतोय माणसानं बांधलेल्या घरामध्ये मी नाही राहू शकत. तुमचं जीवनी शरीर मला हवाय, तुझं जीवनी शरीर मला हवाय. तुझा डोळा, तुझं नाक, तुझं तोंड, तुझे हात पाय मला हवेत. तुझं हृदय, तुझं लिव्हर, तुझी किडनी मला हवी आहे. तुझे कान, तुझे डोळे मला हवेत. त्याच्याच हाताच्या कृतीने आपण सर्वजण बनलेले आहोत माझ्या प्रियानं. प्रभू म्हणतोय मी घडवलेलं माझं शरीर म्हणजे मानवाचं शरीर आहे. हालेलुया. त्या मानवी शरीरामध्ये मी वस्ती करणारा तुझा जिवंत देव आहे. मनुष्यानं हातानं बांधलेल्या मंदिरात नव्हे, देवाच्या हातानं घडवलेलं मंदिर कोण आहे? तुम्ही आणि मी आहे. आणि त्या मंदिराचा पुजारी कोण आहे माहितीये? कोण आहे? तुम्ही आणि मी. तुम्ही आणि मी त्या मंदिराचा पुजारी. येशूचं मंदिर, येशू आला तुमच्या हृदयात, पवित्र आत्मा आला तुमच्या हृदयात. तुमच्या शरीरात तुमचं शरीर नाहीये, पवित्र आत्मा पित्याचं येशूचं मंदिर बनलेलं आहे तुमचं शरीर. मग तुम्ही आणि मी आमच्या शरीरानं वाईट काम नाही करू शकत, वाईट विचार नाही करू शकत, कारण आता तुमचे विचार नाही आहेत. आता जिवंत देव तुमच्यामध्ये राहायला आलेला आहे. तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, पवित्र आत्मा तुमच्याकडे आला, पवित्र आत्मा तुमच्याकडे आला, तुमच्या हृदयात तो वस्ती करायला आला. देवाला तुमचं काही नको आहे, फक्त तुमचं हार्ट पाहिजे, हृदय पाहिजे. तुमच्या हृदयात वस्ती करायला तो आलेला आहे. बायबल आम्हाला सांगतं कपडे फाड नका, तर हृदय फाडा आणि जिवंत देवाला हृदयात घ्या. माझ्या प्रियानं मान नाही केला मरियमचा, कोणी मान नाही केला येशूचा. त्यांच्या विनंतीकडे कुणीही लक्ष नाही लावलं, त्यांच्या त्या वेदनेकडे कुणीही नाही लक्ष लावलं. आणि येशूच्या जन्माची भविष्यवाणी 400 वर्ष अगोदरच घडली होती. यशाया भविष्यवक्त्याने सांगितलं होतं, दाविदाच्या कुळातून मसीहा जन्माला येईल. हालेलुया. दाविदाच्या कुळातून मसीहा जन्माला येईल आणि तोच मानवजातीचं पाप हरण करून स्वर्गात जाईल. मानवजात ही जन्मताच पापी आहे माझ्या प्रियानं. यदेन बागेतलं पाप आदामाने हवेचं येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे झाकलं गेलं. हालेलुया. येशूच्या रक्ताद्वारे झाकलं गेलं. आणि तुम्ही मी जगत आहोत नव्या उत्पत्तीमध्ये, नव्या करारामध्ये, की जो येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या हृदयात आज जन्म घ्यायला आलेला आहे. काय तुम्ही तयार आहे तुमचं हृदय द्यायला? तुम्ही तयार आहे तुमचं हृदय द्यायला? आज तुमचं हृदय द्यायला तुम्ही तयार आहे? मनापासून हो म्हणा. तुमचं हृदय द्यायला तयार आहे तुम्ही? माझ्या प्रियानं तुमचं हृदय त्याला हवं आहे, कारण तुमचं हृदय येशू ख्रिस्ताचं सिंहासन आहे. सिंहासन का त्याच्या हाताची कृती तुम्ही आहात, त्याचा श्वास तुमच्या नागपुड्यांमध्ये. तुमचं माझं काहीच नाही. जे हवा आहे ना, हवा, ज्या हवेचा आम्ही श्वास घेतोय वातावरणात, ते हवा सुद्धा येशूने बनवली. आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, असंख्य ग्रह, तारे, जमीन, समुद्र, नद्या, नाले, झरणे, पक्षी, सगळे प्राणी पुढे बनले प्रभू येशू ख्रिस्ताने बनवले. तुम्ही मी येशू ख्रिस्तानं बनवलं. तुझं माझं काहीच नाही. जे काय आहे ते सगळं प्रभू येशू ख्रिस्तांचं आहे. आपल्या येशूच्या जीवावर आपली मजा आहे, मजा. येशूच्या जीवावर आपण मजा मारतोय माझ्या प्रियानं. नाही जागा दिली कुणी. गोठा रेडी, गोठा रेडी जनावरांनी मान केला. बायबल आम्हाला सांगतं जिथे येशू ख्रिस्त जन्माला आला तिथं तारा चमकणार होता. एक स्टार, एक चांदणी चमकणार होती. त्या जागेत मेंढपाळ मेंढरांना चारत होते
आणि दूत आला सुवार्ता करायला. दूत, थंडीचे दिवस, येशू त्या गोठ्यात जन्माला. दोघेच आहेत पती पत्नी. तिसरा व्यक्ती तिथं कुणी नाहीये, फक्त देव आणि देव आहे. येशू आणि येशू आहे. आज ही मनुष्य स्वतःच्या बिझनेसमध्ये गुरफटून आहे, स्वतःच्या कामामध्ये गुरफटून आहे. प्रार्थना करायला वेळ नाही, बायबल वाचायला वेळ नाही, गुडघ्यावर बसायला वेळ नाही, चर्चला जायला वेळ नाही, घरी कुठला सेवक बोलवून घरामध्ये प्रेयर मीटिंग करायला तयार नाही. का? बिझनेस, व्यवसाय, काम, बिझनेस, व्यवसाय. देवाचं राज्य आपण शेवटच्या काळामध्ये जगत आहोत माझ्या प्रियानं. प्रभूचं येणं अगदी जवळ आहे. येशू ख्रिस्त खूप लवकर येणार आहे आपल्याला उचलायला, आपल्याला घेऊन जायला. आज तुम्हाला या वचनातून एकच संदेश प्रभू देत आहे. येशूचा मान करा आणि पूर्ण हृदयानं, पूर्ण मनानं येशूला आपलं जीवन समर्पित करा. अर्पण करा येशूला, समर्पित व्हा येशूला. आणि मग त्या जिवंत देवाचा अनुभव घेऊन बघा. बाळ जन्मलाय, बाळ जन्मलाय. दूत गेले सुवार्ता करायला. देवानं मनुष्याची वाट नाही बघितली सुवार्ता करायला. भविष्यवक्त्याने अगोदर सांगितलं होतं, दाविदाच्या कुळातून मसीहा जन्माला येणार आहे, तो मानवजातीचं पाप हरण करेल आणि तो मानवजातीसाठी पवित्र मेमना, कोकरा स्वतःचं बलिदान देईल. पवित्र आत्मा परमेश्वर यहोवा पिता स्वतःचा पुत्र राखून न ठेवता तुमच्या माझ्या पापांसाठी त्याला बलिदान देईल. का? तर तुमचा आणि माझा नाश न व्हावा, तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. सार्वकालिक जीवन कुठे आहे माझ्या प्रियानो? काय लोक म्हणतात मेल्यानंतर सुख लोकात गेल्यावर. काय लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही सार्वकालिक जीवन म्हणजे काय. काय लोक म्हणतात काय माहित काय असतं सार्वकालिक जीवन. माझ्या प्रियानो, सार्वकालिक जीवन जेव्हा आम्ही येशूला घेतो ना, जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवतो ना, जेव्हा आम्ही शास्त्र वाचतो ना, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो ना, आमच्यावर सार्वकालिक जीवन उतरलेलं आहे. हालेलुया. मेल्यानंतर आपण सुखलोकात जाणार आहे, पण अगोदरच सार्वकालिक जीवन या पृथ्वीवर तुम्हाला मला प्राप्त झालंय. काय तुम्ही सहमत आहात या वचनाशी? सार्वकालिक जीवन तुम्हाला मला ऑलरेडी मिळाले. कधी? तुम्ही येशूवर विश्वास ठेवला आणि येशूची तुम्ही आराधना करू लागला, तुम्ही येशूची सुवार्ता करू लागला, तुम्ही बायबल वाचू लागला, तुम्ही पवित्र आत्म्यात भरू लागला, तुम्ही येशूबद्दल एकमेकाला सांगू लागला आणि येशूची स्तुती गीते तुम्ही गाऊ लागला, तेव्हाच तुमच्यावर येशूचं राज्य, स्वर्गाचं राज्य, सार्वकालिक राज्य येऊन उतरलेलं आहे माझ्या प्रियानं. येशूसाठी टाळ्या वाजवा जोरात. प्रत्येकाला समजते, प्रत्येकाला समजते जे काही येशू बोलतोय ते मला समजते. कोणाला काही प्रश्न आहे का? प्रत्येकाला समजते? माझी भाषा प्रत्येकाला कळते? प्रभूला धन्यवाद, प्रभूला धन्यवाद. गोठ्यामध्ये बाळ जन्मलाय, राजांचा राजा जन्मलाय, प्रभूंचा प्रभू जन्मलाय, सैन्यांचा यहोवा जन्मलाय, इस्रायलाचा पवित्र प्रभू जन्मलाय. सगळीकडे आनंदी आनंद आनंदी आनंद झालाय. हालेलुया. स्वर्गात आनंद झालाय. स्वर्गात स्वर्ग नाचत आहे, स्वर्गदूत नाचत आहेत. यहोवा पिता खुश आहे. का? बाळ जन्मलाय, बाळ जन्मलाय, तारणारा जन्मलाय, तारणारा जन्मलाय. कुठे जन्मलाय? गायच्या गोठ्यात जन्मलाय. कुठे जन्मलाय? बेथलेहमात जन्मलाय. कुठे जन्मलाय? गोठ्यात जन्मलाय. कारण जागा नाही, जागा नाही, जागा नाही. देव सगळं बघतोय वरून, पवित्र आत्मा पिता बाप सगळं बघतोय वरून. पुत्राला जागा नाही पृथ्वीवर, पुत्राला जागा नाही पृथ्वीवर, पुत्राला जागा नाही पृथ्वीवर. कारण का? पृथ्वीची लोक व्यस्त आहेत, व्यस्त आहेत, व्यस्त आहेत. स्वतःच्या कामात, स्वतःच्या बिझनेसमध्ये, स्वतःच्या स्तुतीमयमध्ये व्यस्त आहेत. देवासाठी वेळ नाही, देवासाठी जागा नाही, देवासाठी समय नाही. माझ्या प्रियानो, देवासाठी वेळ द्या, येशूसाठी वेळ द्या. देवाला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, येशूला मान आणि जाण. मानणं वेगळं आणि जाणणं वेगळं. मानणं 50%, पण जाणणं 50% मिळून 100% झालं पाहिजे. हालेलुया. खूप लोक म्हणतात आम्ही येशूला फार पूर्वजांपासून आम्ही मानतो, आमची 7वी पिढी प्रभूमध्ये, आणि त्याच्या घरात अंगात भूतं नसतायत, त्याच्या अंगात भूतं नसतायत, सैतान त्याच्या अंगात येतोय. मग तुझी पिढी प्रभूमध्ये, मग तुझ्या पिढीत एकानं, तुझ्या पंजोबानं कोण असेल, परपंजोबा कोण असेल, 7 पिढीतला 7वा माणूस कोण असेल भूतकाळातला, त्याने येशूला मानला. मग नंतर तू, त्याच्यानंतर दुसरा, त्याच्यानंतर तिसरा, चौथा, 5वा, 6वा, तुझा बाप 7वा आहे. तुझा बाप कोण आहे? 7वा आहे. मग 7व्या बापानंतर तू किती वयस? 8 वयस. मग तो 8वा येशूच्या चरणी कधी नतमस्तक झालायस का? कधी गुडघे टेकलीस का? कधी पवित्र शास्त्र वाचलंस का? कधी देवाची आराधना केलीस का? मग तू कसं काय म्हणतोयस आम्ही बाप दादापासून आम्ही
विश्वासू आहोत आम्ही पिढीचे ख्रिस्ती आहोत. आणि तुझ्यामध्ये भूत नसते, तुझ्यामध्ये भूत नसते. तुला स्वतःला गरज आहे येशूला ग्रहण करायची. येशूची तुला वैयक्तिक गरज आहे येशूला ग्रहण करायची. गरज आहे. तुला स्वतःला वैयक्तिक गरज आहे प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण करायची. कारण येशू ख्रिस्त हा प्रत्येक मानवाला वैयक्तिक हवाय प्रियानो, वैयक्तिक हवाय. माझा आई करते म्हणून मी करत नाही, माझा बाप करते म्हणून मी करत नाही. सॉरी, आध्यात्मिक जीवन हे प्रत्येकाचं प्रत्येकाला वैयक्तिक पाहिजे. हालेलुया. येशूला ग्रहण करणं हे आत्मिक जीवन आहे माझ्या प्रियानो, आत्मिक जीवन आहे, आत्मिक जीवन आहे. इथं देहाचं काम नाहीये, इथं देहाचं काम नाही. मला सांगा, तुमच्या हाताला लागल्यानंतर तुमच्या पूर्ण बॉडीला वेदना होतात ना, होतात की नाही? हाताला तुमच्या किंचित लागलं, तुमच्या पूर्ण बॉडीला वेदना होतात. तुमची अख्खी बॉडी काय करते? वेदना करते, नर्वस होते तुमची बॉडी. का हा हात म्हणतोय उजव्या हातात तुला लागले, मला काय घेणं देणं नाही तुझं? का हा हात म्हणतोय तुला लागले, हे चल मला तुझं घेणं देणं नाही? म्हणते का कधी? बायबल म्हणतं एक शरीर एक आत्मा. आणि तुमचं माझं शरीर ख्रिस्ताचं शरीर आहे माझ्या प्रियानं, ख्रिस्ताचं शरीर आहे. आपण सगळेजण येशूच्या रक्ताने धुतलेले, पवित्र केलेले, स्वर्गाचे वारीस, जीवनी पुस्तकात नावं लिहिली गेलेले स्वर्गाचे वारीस, आब्बा बाप्पाशा हाक मारण्याचा अधिकार देवानं तुम्हाला आणि मला दिलाय. आपण या पृथ्वीचे आहे पण पृथ्वीचे नाही. आपण कोण आहोत? प्रवासी आहोत, यात्रेकरू. या जगात प्रवास करण्यासाठी आम्ही जन्मास आलेलो आहे. आपण कोण आहोत? यात्रेकरू आहोत. आपण कोणी आहोत? प्रवासी. प्रवासी. आपला काळ संपला. जो येशूमध्ये, जो आत्म्यानं भरलेला आहे, जो देवामध्ये परिपूर्ण चाललाय, येशूच्या आज्ञेत राहिलाय, भयात राहिलाय, त्याची लॉटरी लागली चोराप्रमाणे. त्याची लॉटरी कुठे लागली? सुखलोकात. बायबल सांगतं ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभलं, ज्याला पुत्र नाही त्याला जीवन नाही. 2 जागा आहेत, एक स्वर्ग एक नरक. जागा किती? 2. मेल्यानंतर एक स्वर्ग, दुसरा नरक. आणि तुम्हाला माहिती येशू ख्रिस्त 3 दिवस 3 रात्र कुठं होता? नरकात होता. का? तुम्हाला ना मला स्वर्ग प्राप्त व्हावं. नरकाच्या चाव्या घेऊन येशू ख्रिस्त आला. हालेलुया. सैतानाला वाटलं ए गेला तो मेला, खत्म साहब, अभी मेराच राज, अभी मैं करूंगा सो करूंगा, अभी मैं दुनिया का राजा. कोणाला वाटलं? सैतानाला वाटलं. हालेलुया. सैतानाला माहित नव्हतं पवित्र आत्मा पित्याची योजना, येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी उठणार आहे. हालेलुया. त्याचा जन्म काय असा तसा झालेला नाहीये. त्याचा जन्म फक्त जन्म होऊन काहीतरी झालेला नाहीये. त्याच्या मरणात पण महान सामर्थ्य, त्याच्या उठण्यात पण सामर्थ्य, त्याच्या स्वर्गात जाण्यात पण सामर्थ्य, आणि पवित्र आत्मा तुमच्यात माझ्यात देण्यात पण सामर्थ्य. आता पण तोच पवित्र आत्मा त्या भूमितलावर येशूच्या नावात चमत्कार करत आहे. हालेलुया. येशूसाठी टाळे वाजवा माझ्या प्रियाने, येशूसाठी टाळे वाजवा. तारणारा जन्मलाय, तारणारा जन्मलाय. बाळवत्यात गुंडाळलाय. मागे लोक आल्यात, सोनं घेऊन आल्यात, ऊद घेऊन आल्यात, गिफ्ट घेऊन आल्यात. गिफ्ट अर्पण करा. कुणाला? जिवंत देवाला. जिवंत देवाला. राजांचा राजा जन्माला आलाय. सैतान हादरलाय. सैतान काय झालं? हादरलाय. अरे तो बंदा आ गया स्वर्ग से, अभी मेरी खैर नहीं. सैतान हादरलाय. येशू ख्रिस्त जन्माला आलाय. येशू ख्रिस्त जन्माला आलाय माझ्या प्रियानं. पण जागा नाही दिली कुणी, जागा नाही दिली कुणी. सगळे मग्न, व्यस्त. पैसा काम, पैसा काम, वेळ नाही, टाइम नाही. आज नाही प्रार्थना केली, 10 दिवसानं करीन, वर्षातले 3च वेळा करीन. नाताळला, गुड फ्रायडेला, ईस्टरला. 3च दिवस चर्चला जाईल. नाताळ, ईस्टर, गुड फ्रायडे. असे पण आहेत ना विश्वासू लोक. काय ब्रदर आहेत का नाही? भरपूर आहेत. आमच्या चर्चमध्ये आहेत, आमच्या विनाडवर्क चर्चमध्ये आहेत. 1.5 लाखाची मंडळी. पण ख्रिसमस, ईस्टर आणि गुड फ्रायडेला तुम्हाला मुंगी जायला जागा मिळणार नाही. सगळे वर्षाचे बिलीवर. शनिवारचं, रविवारचं, शनिवारचं नाही, रविवारचं 3 दिवस चर्च असतं आमचं. शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस चर्च असतं आमचं आठवड्यातलं. पण जेवढी शनिवारी गर्दी तेवढीच रविवारी, तेवढीच सोमवारी. पण ख्रिसमसला खालचा स्पेस भरेल, मधला भरेल, त्याच्या वरचा भरेल, टेरिस भरेल. ऑनलाईन घराघरात तेवढेच, रोडवर तेवढेच. आणि वर्षातले 3 वेळा चर्चला येणारे लोक आहेत. व्यस्त आहेत ना.
मग्न आहेत कामात, बिझनेस, पैसा, पळतायत 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 पळतायत. देव कुठेतरी त्यांच्याकडून राहून गेलं. देव कुठेतरी, मग पिढा, मग आजार, मग व्याधी, मग समस्या, मग दरिद्री, मग मुलगा कुठेतरी भटकला ड्रग्समध्ये, मग मुलगा काहीतरी चोऱ्या करतोय, मुलगा काहीतरी बाहेरगिरी करतोय. आता विश्वासू बापाचा मुलगा जर मर्डर करून जेलमध्ये जातोय, त्याच्यासारखा दुःखी आदमी कुणीच नाही, कुणीच नाही. कारण वर्षातले 3च वेळा मी चर्चला येतोय ना, मस्त वस्त्र बिस्त्र परिधान करून, मस्त भारी परफ्यूम मारून. पुढे जागा पाहिजे. आणि आम्ही शनिवार रविवार सोमवार आहे, आम्हाला जागाच नाही. मग नाताळला आम्ही थंडीत टेरिसवर, जागा कुठे आहे आम्हाला? कारण आम्ही रेग्युलर आहे ना, रेग्युलर आहे आम्ही रोजचे. हे पाहुणे वर्षातून 3 वेळा येणार आहे. कोण आहे ते? पाहुण्यांना जागा दिली पाहिजे ना, पहिली पाहुण्यांना जागा दिली पाहिजे. सर्वात पुढे प्रियांनो, विश्वासू लोकांना, येशूला मानणाऱ्या लोकांना सुधारण्याची गरज आहे. सुधारण्याची गरज आहे, सुधारण्याची गरज आहे. आणि तो काळ आहे आता सुधारण्याचा, तो काळ आहे आता सुधारण्याचा. कारण येशू आलाय, येशू आलाय, पवित्र आत्मा आलाय, जिवंत देव आलाय. तुमच्या चमत्काराची जागा तयार करा, चमत्काराची जागा तयार करा. अरे त्या उतारशाहीच्या मालकाने जर रूम दिली असती ना, तो जितका श्रीमंत आहे ना, त्याच्या 100 पटीने त्याला प्रभूने श्रीमंत केला असता. का? जागा मिळाली देवाच्या पुत्राला जन्म घेण्यासाठी. पण नाही दिली जागा प्रियानो, नाही दिली जागा. बिझनेस आहे हो, सिस्टीम मध्ये फरक होईल ना, चढ उतार, नफा तोटा. त्यांना जर इथभर जागा दिली तर त्या रूमचं भाडं देणार नाहीत ना. नफा तोटा होईल ना, तोटा, व्यवसाय तोटा होईल. बिझनेस आहे, सिस्टीम आहे, सिस्टीम आहे. व्यवसाय वर चढ होईल, खालीवर होईल. दार बंद केलं त्यानं. देवानं गोठा उपलब्ध करून दिला. देवानं काय केलं? गोठा उपलब्ध करून दिला. जनावरांनी मान केला. कोणाचा? तारणाऱ्याचा. जनावरांनी मान केला परमेश्वराचा. सृष्टीनं मान केला, चंद्र सूर्यानं मान केला. बायबल सांगतं दूतांनी मान केला. दूतांनी येऊन सुवार्ता सांगितली, अरे तारणारा जन्मलाय. तर बघ तो स्टार दिसतो, त्याच्या तो स्टारच्या मागोमाग जा, म्हणजे तुम्हाला तारणारा तिथं दिसेल. हालेलुया. माझ्या प्रियानं, आपण नाताळ साजरा करत आहोत, आपण ख्रिस्त जन्म साजरा करत आहोत, आपण ख्रिस्ताचा वाढदिवस साजरा करतो. कारण तो जिवंत आहे, तो जिवंत देव आहे. त्याचा आपण आज वाढदिवस नाताळ साजरा करत आहोत. नाताळ म्हणजे खऱ्या हृदयानं, खऱ्या अंतकरणानं येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयात घेणे आणि त्याच्याशी नातं जोडणे. हालेलुया. हालेलुया. मरियम आलेली पळत 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 हालेलुया. आलिशिबेकडं. आलिशिबेनं मरियमला आलिंगन घातलं आणि आलिशिबेच्या पोटातला योहान टणकन उडी मारली. त्यानं काय केलं? उडी मारली. तो पवित्र आत्म्यानं भरला. का? तिनं मान केला येशूचा, मरियमचा नाही केला, येशूचा मान केला. का? तर मरियमच्या गर्भामध्ये येशू ख्रिस्त वाढत होता. हालेलुया. आलिशिबेनं काय केलं? मान केला. बायबल सांगतं आलिशिबेच्या पोटातल्या गर्भानं उडी मारली, योहानानं उडी मारली. आणि योहान येशूच्या, मरियमच्या आणि आलिशिबेच्या आलिंगनानं योहान पवित्र आत्म्यानं भरला आतमध्ये. हालेलुया. तिनं मान केला, येशूचा मान केला आलिशिबेनं. त्या गरोदर मातेचा मान केला. का? तर येशूची आई आहे ती, तिचा मान केला एक धन्य स्त्री म्हणून. ती काय म्हटली? धन्य स्त्रियांमध्ये की माझा गर्भ प्रभू येशू ख्रिस्तानं, त्या पित्यानं, त्या पवित्र आत्म्यानं निवडला. स्त्रियांमध्ये मी स्वतःला धन्य समजते. हालेलुया. हालेलुया. आलिशिबेनं मान केला माझ्या प्रियानं. तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्ताला कोणाची कबर मिळाली? येशू ख्रिस्त मेल्यानंतर कोणाच्या कबरीमध्ये त्याला ठेवलं? कोण होता माहिती आहे? तो धनवान माणूस होता. धनवान माणूस होता. निकदम त्याचं नाव होतं. हालेलुया. धनवान माणूस होता तो. अरे मेल्यानंतर ज्या येशू ख्रिस्ताला धनवानाची कबर मिळू शकते, त्या जिवंत देवाला जागा नाही दिली लोकांनी, जन्मासाठी जागा नाही दिली. पण निकदेमानं, धनवानानं त्याला कबर दिली मेल्यानंतर. त्यानं मान केला, येशूचा मान केला त्यानं. कुणी? त्या धनवानानं मान केलं येशूचा. धनवानानं मान केलं येशूचा. माझ्या प्रियानो, त्या मेलेल्या बॉडीचा मान केला निकेदमानं. त्या धनवानानं, धनवानाची कबर येशू ख्रिस्ताला प्राप्त झाली. पण जन्माला जागा नाही मिळाली, जन्माला जागा नाही मिळाली. माझ्या प्रियानं, आज येशू ख्रिस्त तुम्हा प्रत्येकाला एक प्रश्न विचारतोय, काय तुझ्या हृदयात मला जागा मिळेल का?
तुमच्या हृदयात मला जागा मिळेल का? मला तुझ्या हृदयात राहिली यायचंय, मला जागा मिळेल का? येशू म्हणतो मला तुला शांती द्यायची आहे. येशू म्हणतो मला तुला निरोगी करायचं आहे. येशू तुला म्हणतोय तुला मी धनवानाच्या पंक्तीला मला तुला बसवायचं आहे. तुझ्या कुळाला मला आशीर्वादित करायचं आहे म्हणतो येशू. तुझ्या मुलांना मला ज्ञानी बनवायचं आहे म्हणतो येशू. तुला मला धनसंपन्न बघायचं आहे म्हणतो येशू. काय तुम्ही तयार आहे येशूसाठी दरवाजा उघडायला? येशूसाठी दरवाजा उघडायला तयार आहे? येशूसाठी दरवाजा उघडायला तयार आहे? हाच नाताळ आहे माझ्या प्रियानो, हाच नाताळ आहे माझ्या प्रियानो. धनवानाची कबर मिळाली येशूला, धनवानाची कबर मिळाली येशूला. बाळ जन्मला, बाळ जन्मला. मागे लोक आले. उतारशाहीच्या मालकानं येशूचा मान नाही केला. हेरोद राजानं फरमान सोडलं येशू ख्रिस्ताला मारण्यासाठी. हेरोद राजा, दुष्ट राजा, जिवंत देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू जन्माला आलाय आणि त्याने फरमान सोडलं हेरोदानं येशूला मारून टाकायचं. त्यानं मान नाही केला, येशूंचा मान नाही केला. कुणी? हेरोद राजानं मान नाही केला. त्यानं मागे लोकांना सांगितलं तुम्ही जा पुढे आणि आम्हाला कळवा की तो कुठे जन्माला आलाय, कोणत्या जागेत जन्माला आलाय, कोणत्या गोठ्यात तो जन्माला आलाय. त्यानं मान नाही केला. त्यानं प्लॅन बनवला जिवंत देवाला मारण्याचा. हालेलुया, हालेलुया. देवानं दूत पाठवलं येशूपाकडं. ए बाळ घेऊन हाल मिस्रात जा, मिस्रात, इजिप्तमध्ये जा, इजिप्तमध्ये. हालेलुया. आणि तिथं 4.5 वर्ष. हालेलुया. आपली उत्पत्तीमध्ये 450 वर्ष आपली लोक मिस्रात राहिली होती. माहिती ना तुम्हाला? येशू गेला, याकूब तिथे गेला, माहिती ना तुम्हाला? मग नव्या करात येशू जन्माल्यानंतर देवदूतानं सांगितलं बाळ घे, उचल बाळ इथून गोठ्यातून आणि कुठं जा? मिस्रात जा. राजानं मान नाही केला. हेरोदानं मान नाही केला. प्लॅन बनवला, प्लॅन येशूचा मर्डर करायचा. हालेलुया. उतरशाहीच्या मालकानं मान नाही केला. तारण नाकारलं त्यांनी. लाथाडलं म्हणा, तारण लाथाडलं. तारण चालून त्यांच्या दारात आलं होतं. हालेलुया. चालून तारण दारात आलं होतं माझ्या प्रियानं. पण त्यांनी काय केलं? लाथाडलं, हक्कलून लावलं त्यांना. इकडं प्लॅन म्हणले येशूला मारायचे. पण देवाने योजना करून ठेवली, प्रभूने योजना करून ठेवली. माझ्या प्रियानो, जर तुम्ही येशूवर अवलंबून राहाल ना, परमेश्वर एवढ्या योजना तुमच्या जीवनामध्ये परिपूर्ण करेल, तुमच्या विचारांच्या पलीकडे तुम्हाला देईल. पण येशूसाठी आज हृदयात जागा तयार कर. आज म्हणा पवित्र आत्मा पिता येशूच्या नावात माझ्या हृदयात ये आणि माझं जीवन बदलून टाक. येशूंना हृदयात बोलवा, येशूंना हृदयात बोला. आत्ताच आपण हे गाणं गायलं. पवित्र आत्मा तुझ्यासाठी माझा जीव तळमळतोय. माझ्या हृदयात ये, मी धीर धरून नम्र होऊन तुझी वाट बघतोय. जीव हा तळमळतो. आज लोक घर मागतायत, गाड्या मागतायत, सुंदर पत्नी मागतायत, सुंदर पती मागतायत. मला आमकं दे, मला तमकं दे, मला ह्याऊ दे, मला त्याऊ दे. पण पवित्र आत्मा आज कुणीच नाही मागत आहे. आज मागा पवित्र आत्मा. आणि बायबल म्हणते विशेष पवित्र आत्मा माग म्हणजे मी तुला देतो. मागा म्हणजे मिळेल. मग ते 7:31 काय म्हणतं? देवाच्या राज्यासाठी झट म्हणजे सगळ्या जगी गोष्टी तुला मिळून काय होतील? हितकारक होतील. हालेलुया. प्रियानो, देवाचं राज्य तुमच्यात उतरले. नकारात्मक गोष्टी डोक्यातून काढून टाका. मी आजारीच आहे, मी रोगीच आहे, मला दरिद्रीच आहे, माझे शत्रूच आहेत. काही नाही. तुम्ही ख्रिस्तामध्ये आला, तुम्ही आजाद झालेले आहात, स्वतंत्र झालेले आहात. तुम्ही सैतानी बंधनातून सुटका पावले आहात. येशूच्या रक्ताने तुम्ही धुतले गेलेले आहात. तुमचा स्वतःचा जो काही शिक्का आहे का पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या मस्तकावर झालेला आहे आणि तो येशूने केलेला आहे. येशूने केलेला आहे. तुम्ही काय साधी लोक नाही, तुम्ही शेपूट नाही, तुम्ही माता आहात. तुम्ही उंचावरचे लोक आहात माझ्या प्रियानं. तुम्ही धनवान लोक आहात, कारण तुमच्या माझ्यासाठी येशू ख्रिस्त दरिद्री झालेला आहे. तो म्हटला मी दरिद्री झालो का तर तू धनी बनावास. हालेलुया. मी फटके खाल्ले माझ्या अंगावर, येशू म्हटला का तर तुला निरोगी पण मिळावं. मी उपाशी गेलो का तर तू तृप्त भोजनानं व्हावास. प्रभूचं वचन व्यवस्थित हृदयात घ्या. बायबल होकारार्थी आहे. बायबलमध्ये नाही हा शब्दच नाहीये. नाही या शब्दाला बायबलमध्ये जागाच नाहीये. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, होकारार्थी होकारार्थी होकारार्थी. तारणारा जन्मलाय, एकानं दार बंद केलंय, एकानं मारण्याचा प्लॅन केलाय.
विचार करा, योजना बघा, योजना बघा. पण आज प्रभू तुमच्याकडे आलेला आहे. तुमच्या गावाचं नाव काय? गावाचं नाव काय तुमच्या? ह्या खडकामध्ये येशू ख्रिस्त खडक म्हणून उतरलाय माझ्या प्रियानो. देवाचं सामर्थ्य तो उतरलंय. तो ख्रिस्त खडक ह्या जागेमध्ये उतरलाय. त्याचा स्वाद घ्या, त्याचा अनुभव घ्या, त्याचा सुगंध, ख्रिस्ताचा सुगंध तुमच्याद्वारे अनेक लोकांच्या जीवनामध्ये दरवळू दे. जसा दिवा उठवून लावल्यानंतर पूर्ण घरामध्ये उजेड पडतो, तसे तुम्ही दिवे आहात माझ्या प्रियानो. तुम्ही दिवे आहात, स्वतः जळणारे दिवे आहात तुम्ही. कोणाचे? येशू ख्रिस्ताचे. आणि पवित्र आत्मा कोण आहे? तेल आहे, अभिषेक आहे तो. अज्ञान पण सोडा. बायबल आम्हाला सांगतं ज्ञानाभावी देवाच्या लोकांचा नाश होत आहे. ज्ञानाभावी देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. वचन वाचा, गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करा, येशूला विनंती करा, मला पवित्र आत्मा दे, मला पवित्र आत्म्यानं भरायचं आहे, मला विश्वासू जीवन असं जगायचं नाही, मला बंधनात जीवन जगायचं नाही, मला दरिद्रीत गरिबीत जीवन जगायचं नाहीये. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कॅल्वरीच्या वधस्तंभावर तुमच्या माझ्यासाठी सगळं काय सहन केलेलं आहे माझ्या प्रियानं. ज्यांनी मान केला त्याचा देवानं सन्मान केला माझ्या प्रियानं. अलिशेबेचा सन्मान केला, निकोदेमाचा सन्मान केला, मरियमचा सन्मान केला देवानं, योसेफाचा सन्मान केला माझ्या प्रियानं. आज खऱ्या हृदयाने येशूंना आपल्या हृदयात घ्या. येशूंना तुमचं काही नको आहे. तुम्ही किती सुंदर आहात, किती भारी कपडे वापरताय, तुम्ही कसल्या घरात राहता, देवाला काही घेणं देणं नाहीये. देवाला तुमचं हृदय हवंय. हृदय, हृदय, तुमचं हृदय हवंय, कारण त्याच हृदयात विराजमान असणार हा पवित्र परमेश्वर आहे. समजते ना देवाचं वचन? समजते? साध्या सोप्या भाषेत तुम्हाला हा मेसेज तुमच्यापर्यंत आलेला आहे. आणि तो मेसेज पवित्र आत्म्यानं तुम्हाला गाईड केलेला आहे. आम्ही एक निमित्त आहोत तुमच्यासाठी. एक दूतांचं काम आम्ही करतोय तुमच्यासाठी. एक मध्यस्थी काम आम्ही करतोय तुमच्यासाठी. भरपूर सेवक आहेत या एरियामध्ये, भरपूर जण देवाची सेवा करत आहेत. आशीर्वादित करो. आणि अशा एरियामध्ये सुवार्ता करणं, देवाचा शब्द घेऊन जाणं ही काही छोटी गोष्ट नाही माझ्या प्रियानो. देवाच्या आत्म्याची ओढ असल्याशिवाय, देवाच्या वचनाची गोडी असल्याशिवाय, देवाच्या भयात ज्ञानाचा प्रारंभ असल्याशिवाय सुवार्ता कुणीही करू शकत नाही. येशूचं वेड लागलं पाहिजे, येशूचं व्यसन लागलं पाहिजे. जसा एखादा बेवडा बघा तलब झाले की जातो गुत्त्यावर. जातो का नाही? जातो का नाही? त्याला चैनच पडणार नाही, तो जाणार म्हणजे जाणार. तसं येशूचं व्यसन लागू द्या, पवित्र आत्मा प्यायचं व्यसन लागू द्या, आणि पवित्र आत्म्याची नशा तुमच्यामध्ये येऊ द्या. हालेलुया. येशूची नशा तुमच्यामध्ये येऊ दे. जी मरियमला आली, जी अलिशेबेला आली, जी योसेफला आली, जी निकोदेमला आली, ज्या मरियम मगदलीला आली, मारियाला आली, मार्थाला आली, लाजराला आली. मार्थेनं मान केला येशूचा, मरियानं मान केला, लाजरानं. माहिती ना लाजर कबरीतून जिवंत केलेला येशूनं. बायबल म्हणतं येशू त्याचा मित्र होता. मित्र, बायबल आम्हाला काय सांगतं? लाजराचा मित्र होता येशू. मान केला त्याने येशूचा. मेलेला लाजर आपल्या प्रभूंनी कबरीतून जिवंत केला माझ्या प्रियाला. पुत्र जन्मला म्हणा, पुत्र जन्मला, पुत्र जन्मला, बाळ जन्मला, येशू जन्मला. येस लॉर्ड. पुत्र जन्मला, बाळ जन्मला, येशू जन्मला, बाळ जन्मला. जन्मा आला, येशू जन्मा आला, जन्मा आला, येशू जन्मा आला. साऱ्या जगाला आनंद झाला, सारा आला, येशू जन्मा आला, जन्मा आला, येशू जन्मा आला. साऱ्या जगाला आनंद झाला, साऱ्या जगाला आनंद झाला. ओ जन्माला, येशू जन्माला, जन्माला,
आला जन्म आला येशू जन्म आला साऱ्या जगाला आनंद झाला साऱ्या जगाला आनंद झाला गाईच्या गोठ्यात गुरांच्या गोठ्यात गाईच्या गोठ्यात गुरांच्या गोठ्यात गाईच्या गोठ्यात भाडीत गाईच्या गोठ्यात मऊ मऊ गवाणीत गुरांच्या गोठ्यात भाडीत गुरांच्या गोठ्यात मऊ मऊ गवाणीत बाळ जन्मला मरियमच्या पोटी बाळ जन्मला मरियमच्या पोटी जन्माला येशू जन्माला हालेलुया जन्माला येशू जन्माला साऱ्या जगाला आनंद झाला साऱ्या जगाला अहो आनंद झाला बाळ जन्मला बाळ जन्मला बाळ जन्मला बाळ जन्मला साऱ्या जगाला आनंद झाला साऱ्या जगाला आनंद झाला जन्म आला येशू जन्म आला हालेलुया जन्म आला येशू जन्म आला साऱ्या जगाला अहो आनंद झाला साऱ्या जगाला अहो आनंद झाला हालेलुया टाळ्या वाजवा जोरात साधा सुद्धा राजाने जन्माला आला कारणाला जन्माला आलाय राजांचा राजा जन्माला आलाय साऱ्या जगाला आनंद झाला गाईच्या गोठ्यात भाडीत गाईच्या गोठ्यात मऊ मऊ गव्हाणीत बाळ जन्मला हो बेथलेम गावात